पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी आ रही है, करता नहीं हूँ कुछ भी सब काम हो रहा है। काय गोड म्हणतोय तो भक्त, मैं तो नहीं हूँ काबिल तेरा प्यार कैसे पाऊं, इस टूटी हुई बानी से गुणगान कैसे गाऊं, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, राधे बोल राधे बोल, वृंदावन के गलियन डोल। तुम्ही जर वृंदावनला नसल गेले तर एकदा जा, 2 ठिकाणी मरायच्या अगोदर जा। महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तसं मरूच नका, पहिलं पंढरपूर पाहून मरा एक, पहिलं पंढरपूर पाहून मरा एक, आणि दुसरी आळंदी पाहून मरा। आणि जर झालं शक्य तुम्हाला तर एकदा वृंदावनला जा, आणि मरायच्या अगोदर एकदा अयोध्येचं मंदिर पाहून मरा, तसं मरू नका। आणि जर अयोध्येचं मंदिर न पाहता जर मेले तर मी तुम्हाला सांगतो कावळा शिवल म्हणून मला डाऊट आहे। एवढं सुंदर जर अयोध्येचं मंदिर असेल, रामायण ऐकल्यानंतर माणसाला एवढं आनंद होतोय, अयोध्येचं वर्णन कथाकारांनी केल्यानंतर तो हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर अयोध्या तयार करतोय। ते अयोध्येचं राम मंदिर जर पाहिलं, असं समजा तुम्ही मृत्यूलोकात स्वर्ग पाहिला। काय पाहिला? मृत्यूलोकात स्वर्ग पाहिला। मी गेलो होतो, 31 मार्चला माझं कीर्तन होतं, खूप सुंदर आहे, जा एकदा, तुम्हीही जा, तुमच्या पैशानं जा। आता महाराष्ट्र सरकारने तर इथून एसटी सुरू केलेली अयोध्येला, डायरेक्ट लालपरी। फक्त फुकट असलं तर मग अवघड होईल, फुकट नसेल, जसं चिखली इसरूळ फुकट आहे तसं महाराष्ट्र टू अयोध्या मला नाही वाटत फुकट असेल, पण सरकार करल सुद्धा, करू शकतं, कारण हिंदूचं सरकार आहे म्हटल्यानंतर ते देवासाठी काही सुद्धा करू शकतं। वृंदावनला जर गेले ना महाराज तुम्ही, नास्तिकातला नास्तिक माणूस जरी असेल, नास्तिकातला नास्तिक सांगतो बरं, नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना पुढे तो श्लोक येणार आहे। वेण राजाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला सांगतात, राजा ऐक, नास्तिक कोणाला म्हणायचं? यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमयी विद्वेषु सवाशु विनश्यति। जो वेदाला मानत नाहीये, जो धर्माला मानत नाही, जो गाईला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं। असा नास्तिकाचा महामेरू जरी वृंदावनला गेला तरी मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, तो वृंदावनला जर 10-5 दिवस राहिला ना, त्याला गळ्यामध्ये माळ घालण्याची इच्छा होते आणि हातामध्ये कंठी घेण्याची इच्छा होती। ही ताकद जर कोणत्या भूमीमध्ये असेल तर ते फक्त वृंदावनमध्ये, कारण तिथलं वैभव असं आहे। वृंदावन का जल भी बोले श्री राधे श्री राधे, वृंदावन का जल भी बोले रसिक जनों की वाणी बोले श्री राधे श्री राधे, रसिक जनों की वाणी बोले श्री राधे राधे। वृंदावन का कन कन बोले श्री राधा श्री राधे, श्री बोले श्री राधा राधा। वृंदावन का कन भी बोले श्री राधे श्री राधे, वृंदावन के कन बोले श्री राधे राधे। तुम्ही कुठेही जा, तुम्हाला आवाज एवढाच आहे, राधे 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 राधे, बस। तुम्ही दुकानवाल्याकडे जा, राधे राधे मैया, राधे राधे भैया, नुसतं राधे सोडून दुसरं काहीच नाहीये। आता पंढरपूरची वारी सुरू झाली ना, ज्ञानोबरायचं प्रस्थान झालं, माझ्या तुकोबरायचं प्रस्थान झालं की एकदा आळंदीतून ट्रकवाले निघले, गाड्यावाले निघले
की ट्रकवाल्याने चालू वारीमध्ये हॉर्न वाजवायचे नाहीये. मग आता एवढ्या लोकांना साईट कसं करायचं? किन्नरला सांगायचं फक्त, ओ माऊली बाजूला व्हा, ओ माऊली बाजूला व्हा, ओ माऊली बाजूला व्हा. महिनाभर माऊली 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 करू करू ते पंढरपूरहून घरी आल्यानंतर इकडं कलकत्त्याला जरी गेलं ट्रक घेऊन, तरी टोल नाक्यावरच्या पुढच्या ट्रकवाल्याला म्हणतो, ओ माऊली बाजूला व्हा. त्याला कळतच नाही आपण कलकत्त्याला आहे का पंढरपूरला आहे. संस्कार आहे ना महाराज. आता अगदी जवळ आले, अजून 1 महिना टाइम आहे. किती? 1 महिना आहे. 1 महिन्यानंतर पंढरपूरची वारी आहे. आनंद आहे. पहा, वृंदावनला जर तुम्ही गेले तर जा. काहीतरी काळ माणसाने गेलं पाहिजे, देवभूमीत गेलं पाहिजे. तुम्ही गेले तर पुरीच्या घरी जाता, एक जिथं तुम्हाला किंमत नाही. गेले तर भावाच्या घरी जाता चकासाठी, तुम्ही त्याला भांडले, त्यामुळे ते तुम्हाला किंमत देत नाही. म्हणजे तुमचं कुठंच चांगलं नाहीये. त्याच्यामुळे तुमचं चांगलं फक्त संताच्या ठिकाणी होऊ शकतं, नाही तर देवाच्या ठिकाणी. पोरं मानत नाही, पोरीच्या घरी कोणी विचारत नाही. भावात चकाचा हिस्सा गेला असतो, त्यामुळे भाऊ काही नीट बोलत नाही. तुमचं म्हणजे कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नाही. ऐका, नारदजी वृंदावन मध्ये गेल्यानंतर नारदजीने एक दृश्य पाहिलं. एक स्त्री आणि तिच्या पुढे 2 पुरुष मूर्छित पडलेले होते. आणि त्या स्त्रीने नारदजीकडे पाहिल्यानंतर, भो भो साधू सनम तिष्ठ मश्यंती पपिनाशय दर्शनम तव लोकश सर्वता घरम परम. हे साधो थांबा. त्या स्त्रीने मला आवाज दिल्यानंतर मी त्या स्त्रीकडे गेल्यानंतर मी विचारलो, कोण आहेस? त्या स्त्रीने मला उत्तर दिलं, अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. मी भक्ती आहे, मी भक्ती आहे. हे 2 मुलं, हे 2 माझे मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. कलियुगाच्या प्रभावाने ते काय झालेले? म्हातारी झालेले. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन फक्त भक्ती आहे. वैराग्याला सुद्धा मूर्छा आलेली आहे आणि ज्ञानी लोकांना सुद्धा मूर्छा आलेली आहे. माझे एक मित्र आहे, ते मला सांगतात, जास्त ज्ञानी माणूस काय करतो? जो लय विद्वान आहे तो मनुष्य काय करतो? उगाच सोपा देव अवघड करून सांगतो. काय करतो? उगाच सोपा देव अवघड करून सांगतो. आणि भक्तिवान माणूस काय करतो? अवघड देव सोपा करून सांगतो. मग अवघड देव सोपा करतो म्हणजे काय सांगतो? तो काहीच सांगत नाही तुम्हाला, तो फक्त एवढंच सांगतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एवढंच म्हणा, हे सोपं आहे, बाकी काही सोपं नाहीये. त्या ज्ञान वैराग्याची मूर्छा घालवण्यासाठी भक्ती मातेने नारदजींना विनंती केली. हे 2 माझे मुलं आहे. कलियुगाच्या प्रभावाने ते खूप त्यांना मूर्छा आलेली आहे. कलियुगामध्ये ऐका कलीचे मेहमान, असत्या सिजले जन पापा देती अनुमोदन करीत. ठीक आहे मला, जो ज्ञानी महात्मा आहे, जो वैराग्यवान महात्मा आहे, तसं तर वैराग्यवान बहुतांशी 100 मध्ये 2-4 असतील. फाटके कपडे घालतो म्हणून वैराग्यवान आहे, अशी जर तुमची भूमिका असेल तर ही चुकीची. माझी नाही ती बाबा भूमिका. बायकोच भेटली नाही म्हणून ब्रह्मचारी राहतो, त्याला वैराग्यवान म्हणायचं, हे पण शास्त्राला मान्य नाहीये. हे बघा, सर्व गोष्टी असून त्या गोष्टीचा उपभोग न घेणं, नाही त्या गोष्टीचा उपभोग घेणं सोडून द्या. सर्व गोष्टी आहे, सर्व भोग तयार आहे आणि त्या भोगाचा उपभोग न घेणं, फक्त भगवंताचं चिंतन करणं, आपल्या मस्तीमध्ये राहणं, हे वैराग्याचे लक्षण आहे. विचार सागर ग्रंथामध्ये संजूला, भरतला आणि मला तुम्ही शिकवलं होतं. तो तरंग नाही माहीत, पण त्यावेळेस मी आलो होतो. एक छोटी रूम होती आपली इंद्रायणनगरला. इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढे काही भोग आहे
त्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात, असं विचारसागर ग्रंथामध्ये मी लहानपणी ऐकलं होतं. पण तेव्हापासून माझा काही प्रसंगच नाही आला, त्याच्यामुळं आपण त्या वाटेने गेलोच नाही ना. ज्या गावालाच जायचं नाही त्या गावाचा रस्ता का विचारावा, हाही एक मोठा प्रश्न आहे. वैराग्याच्या गावालाच आपल्याला जाणं नाही तर का वैराग्याच्या गावाचा रस्ता विचारायचा. नारदजीने ज्ञान वैराग्यांची मूर्छा घालवण्यासाठी वेद वेदांताची पारायण केले, गीतेचा पाठ केला, तरी सुद्धा मूर्छा जात नाहीये. त्यावेळेस आकाशवाणी झाली, योमवाणी तदैवाभूम मा ऋषे किद्दतामिति उदमस्सफलस्थयं भविष्यति न संशयः. हे बघा नारदजी, आपले प्रयत्न उत्तम आहे, आपले प्रयत्न उत्तम आहे, पण आपण सत्कर्म करा. काय करा? सत्कर्म करा. आणि त्या सत्कर्मानं वैराग्य आणि ज्ञानाची काय जाईल? मूर्छा जाईल. आणि ते सत्कर्म कोणतं आहे हे विचारण्यासाठी सनत कुमारजी मी तुमच्याकडे आलेलो आहे. असं विचारल्यानंतर सनकादिकांनी जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. श्रीमद भागवतालाप सुतगीत सुखादिभी. तुम्ही काय करा? श्रीमद भागवत कथेचं काय करा? पाठ करा, यज्ञ करा. श्रीमद भागवत कथा यज्ञ करा. नारदजीची आणि वैराग्याची आणि ज्ञानाची काय जाईल? मूर्छा निघून जाईल. त्यावेळेस नारदजी म्हणले, अहो मी वेद वेदांताची पारायण केले, त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही, श्रीमद भागवताने काय होणार आहे? त्यावेळेस सनत कुमारांनी जे उत्तर दिलं ते खूप गोड उत्तर आहे. हे बघा नारदजी, वेद हा एक वटवृक्ष आहे. वेद हा काय आहे? एक वटवृक्ष आहे. आणि त्या वटवृक्षाचं पिकलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. वटवृक्षाचं पिकलेलं फळ काय आहे? भागवत आहे. आपण शेतामध्ये गेलो, आंबाचे बगीचा लावलेला आहे, आपण आंब्याचं खोड खातो का आंबा खातो? रस जरी वृक्षाचा असेल, रस कोणाचा असतो? आंब्यामध्ये वृक्षाचाच रस असतो. पण जी गोडी फळामध्ये आहे ती गोडी वृक्षामध्ये नसते ना महाराज. तसं वेद हा एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाचं पिकलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. ठरलं महाराज. कथा कुठं करायची? हरिद्वारामध्ये गंगेच्या किनारी सुंदर असा आनंदवन, त्या आनंदवनामध्ये श्रीमद भागवत कथा सुरू झाली. सनत कुमार, नारदजी भक्तिमया ज्ञान वैराग्य अनेक ऋषी मुनी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहेत. आणि नारदजीने सनत कुमारांना प्रश्न केला, सनत कुमारजी, एखादा भक्त भागवताने मुक्त झाला यात नवल नाहीये, एखादा ज्ञानी पुरुष भागवताने मुक्त झाला यातही नवल नाहीये, एखादा वैराग्यवान मनुष्य भागवताने मुक्त झाला यातही नवल नाही, पण एखाद्या पापी व्यक्तीला भागवतापासून मुक्ती मिळेल का? त्यावेळेस सनत कुमारांनी नारदजीला जे उत्तर दिलं ते किती गोड आहे. ए मानवा, पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारता विमार्गगा क्रोधाग्निग्धा कुटिलाश कामिनीं सप्ताह यज्ञ कलो पुनन्ति ते. एखादा पापी आहे, नुसता पापी नाहीये, महापापी आहे. अशा महापाप्याने जरी श्रीमद भागवत कथा श्रवण केली, दुराचारी आहे, दुराचारी असेल, क्रोधाग्निग्धा कुटिलाश कामिनी सप्ताह यज्ञ कलो पुनन्ति ते. कामी असू द्या, कुटील असू द्या, दुराचारी असू द्या, पापी असू द्या, अशा व्यक्तीनं सुद्धा श्रीमद भागवत कथा श्रवण केली, त्या व्यक्तीला सुद्धा काय मिळतंय? पुण्य मिळतंय. सनत कुमार सांगतात, नारदजी, नुसतं पापी व्यक्तीला मुक्ती मिळते यात नवल नाहीये, दुराचारी माणसाला मुक्ती मिळते यात नवल नाहीये, कामी माणसाला मुक्ती मिळते यात नवल नाहीये, कुटील असेल त्याला मुक्ती मिळते यात नवल नाहीये. ज्यानं जीवनभर पाप केलंय आणि पाप करत करत मेलाय आणि त्याच्या पुण्यतिथी निमित्त जरी श्रीमद भागवत कथा श्रवण ठेवली, भागवत कथा ठेवली, तरी त्या पापी व्यक्तीला काय मिळतंय? मोक्ष मिळतोय. त्यावेळेस नारदजी सनत कुमारांना सांगता, महाराज ठीक आहे,
जिवंतपणे एखाद्या माणसाला मोक्ष मिळणं साहजिक आहे, मेल्यानंतर कसा मोक्ष मिळेल? मेल्यानंतर सुद्धा श्रीमद भागवत कथेमुळे मोक्ष मिळतो. यासाठी सनत कुमारांनी राजा परीक्षितला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे. तुंगभद्रा नदीच्या किनारी एक गाव, त्या गावाचं नाव आहे उत्तम. आणि इथं राहणारा आत्मदेव नावाचा एक शुद्ध ब्राह्मण, सुंदर असं आपलं दिनचर्या करायचा, भगवंताचं चिंतन करणारा, संपत्ती भरपूर आहे, ऐश्वर आहे, परिसरात नाव आहे. पण त्याचं दुर्भाग्य असं आहे की त्याला संतान नाहीये, म्हणजे मुलगा नाहीये. बरं, हा धार्मिक आहे. हा कसा आहे? धार्मिक आहे, सर्वांसोबत प्रेमानं वागणार आहे, सर्वांचे मन जपणार आहे. पण याच्या उलट त्याची बायको आहे, तिचं नाव धुंदुली आहे. काय नाव आहे तिचं? धुंदुली. धुंदुलीचं वर्णन करत असताना किती गोड वर्णन आहे पहा ना. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा, हा लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. बहुतांशी परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये होईल तोपर्यंत 99% 99% त्याला बायको मनासारखे कधीच भेटत नाही महाराज. एका संसारिकाने एका चांगल्या महात्म्याला प्रश्न केला होता, बाबा थोडा विको दे रे दादा याला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जीवन जगतोय आम्ही, परमार्थ करतो, कधी कोणाला दुखवत नाही, भगवंताची निष्काम सेवा करतो, कधी देवाला कधी काही मागितलं नाहीये. मग एवढी जड वस्तू माझ्या नशिबात का टाकली बरं देवा तू? त्या महात्म्याला प्रश्न केला होता त्यांनी. त्या महात्म्याने जे उत्तर दिलं ते खूप समाधानकारक होतं. त्या महात्म्याने त्या पोराला सांगितलं, वेड्या, परमार्थ करणाऱ्या माणसाला बायको मनासारखी का भेटत नाही? देवाची इच्छा आहे. देव विचार करतो, याला जर याच्या मनासारखी बायको भेटली तर हा जीवनभर हिचेच लाड पुरवत बसेल ना, मला विसरून जाईल. म्हणून याचं मन तिच्यात रमू नये, याचं मन माझ्यात रमावं, याच्यासाठी योजना राबवलेली बरं, ती चुकीच्या कामासाठी नाही. भगवंतानं हा जिआर कशासाठी प्राप्त मान्य केलेला आहे की परमार्थ करणाऱ्या माणसांचं मन संसारात गुंतण्याच्या ऐवजी माझ्यात गुंतलं पाहिजे. तुकोबरायसारखा महात्मा गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्यामनी बैसलाशी, अशी ज्यांची अवस्था आहे, जागृती स्वप्नी सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जो महात्मा भगवंताचं चिंतन करतोय, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, सर्वांचे प्रमाणपाठ आहे. त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये सुद्धा बाई मनासारखी नव्हती, पण तुकोबराय समाधानी होते. बरे झाले देवा, बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. देवा हे पांडुरंगा ऐक ना, खूप उपकार केले बघ पांडुरंगा तू. बायको भांडकुदळ दिली, याचं कारण असं आहे देवा, ती तिचं भांडण्याचं काम करते, मी माझं चिंतन करतो. याच्या उलट नाथ बाबाला विचारलं, का हो नाथ बाबा, तुमची पत्नी किती तुम्हाला परमार्थाला अनुकूल आहे, कधी तुमच्यावर रागवत नाही, कधी तुमच्याकडे काही तक्रार नाहीये. नाथ बाबाने सांगितलं, पांडुरंगा किती दयावान आहेस रे तू, मला बायको नाही दिली देवा, परमार्थ करण्यासाठी तू भक्ती माझ्या नशिबात टाकलेली. काय टाकलेली आहे? भक्ती. जेवढं आत्मदेवाचं जीवन पवित्र, शांत, सुंदर, तेवढंच वाईट धुंदलीचं जीवन. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा, हा लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला भांडकुदळ म्हणतात. मायाव काय म्हणतात? भांडकुदळ कोणाला म्हणायचं? हा प्रश्न मी माणसांना नाही विचारला, कारण माणसं भांडकुदळ नसतात, बाया भांडकुदळ असतात. नंदाताई, माणसं कोण असतात? भांडकुदळ का बया? जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिचं नाव भांडकुदळ.
स्वतःच म्हणणं खरं करायचं. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुंदरी लोकवार्ता रता कृळा प्रायशो बहुजल्पिका. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही, स्वतःच म्हणणं खरं करायचं. आत्मदेव विचार करतोय काय करावं. संसारात सगळं काही आहे, पैसा आहे, परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये नाव आहे, कुठेही मूर्ती प्राण प्रतिष्ठा असली तर माझ्याशिवाय मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत नाहीये. कलशारोहणाचा कार्यक्रम असेल तर मला बोलवल्याशिवाय होत नाही. कुठे यज्ञ जर असला तर माझ्याशिवाय यज्ञ परिपूर्ण होत नाहीये. कुठे एखाद्या मोठ्या शावकाराच्या पोरीचं लग्न असेल तर मला यज्ञाला बोलवतात, मला लग्न लावण्यासाठी बोलवतात. एवढा पण नाही, ते काय करायचं. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं काय करायचं. जर मुलगाच नसेल तर काय करायचं. एक सांगू का तुम्हाला, भगवंत माणसाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवेल त्या परिस्थितीमध्ये माणसाला समाधानी राव. मी या मताचा महाराज आहे. आणि एवढं तर कळतंय ना की तुमच्या हातात काहीच नाहीये. मग तुम्ही असं समजा ना, देवानं जे दिलं ते चांगलं आहे. हे बघा, देव तुम्हाला चांगलं वाटेल याच्यासाठी कधीच काही देत नाहीये. तुमचं चांगलं कशानं होईल हे देव देतो. देवाचं गणित आहे ना महाराज. ते तुम्ही देवाची लेकरं आहात ना. आणि मायबाप आपल्या लेकराचं कल्याण व्हावं यासाठी गोष्टी देत असतो. तुम्हाला चांगलं तर काही वाटतं, मग चांगलं जे वाटेल ते देव देत नाही. तुझं चांगलं कशात आहे हे देव तुम्हाला देतो. ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. कारण संसार ही गोष्ट अशी आहे, तिला शिवण्याचा प्रयत्न तुम्ही जसा करसाल तशी तशी ती फाटती. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो, माया हो, मी तुम्हाला केळीचं पान दिलं. कशाचं दिलं? केळीचं पान. सुई दिली, दोरा दिला आणि सांगितलं, माया हो, कथा संपेपर्यंत मला तेवढं केळीचं पान शिवून द्या ना. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल ना माया हो, तसं तसं ते फाट्ट शिवता येत नाहीये. संसारात तुम्ही जेवढ्या अपेक्षा करसाल तेवढं संसारामध्ये दुःख आहे. मी काही लोक असे पाहिले, काही लोक असे पाहतो सुद्धा की काही नसताना सुद्धा ते लोक एवढे समाधानी कसे राहू शकतात. हेवा वाटतो मला त्या लोकांचा. 1 रुपया नसताना सुद्धा चेहऱ्यावर तेच समाधान आहे, लाख रुपये खिशात असताना सुद्धा तेच समाधान आहे. मग हे समाधान पैशानं नाही मिळत महाराज. हे समाधान आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानण्यात आहे. भगवंताने ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ठेवलंय, भगवंताने ज्या स्थितीमध्ये तुम्हाला ठेवलं त्या स्थितीमध्ये समाधानी राहा. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे. अरे एक दिवस माझ्या भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर लोक तुम्हाला बसवतील. पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुमच्या पायात चालताना चप्पल सुद्धा नसेल त्यावेळेस सुद्धा हाच विचार करा की सोन्याच्या सिंहासनावर बसलो, ही सुद्धा कृपा माझ्या भगवंताचीच आहे. आणि पायी चालताना माझ्या मायामध्ये चप्पल नाही, ही सुद्धा इच्छा कोणाची आहे. समाधान मानलं पाहिजे ना. आळंदीला विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकायला गेलो, खायला नव्हतं महाराज. एकादशी आली की असं वाटायचं दुष्काळ पडला काय करून, कोणी खायला खाणंच नव्हतं. आज जरी तुम्हाला वाटत असेल, पण 2001, 2002, 2003, 2004, 2005 पर्यंत 6 पर्यंत आळंदीत मधुकरी शिवाय काहीच पर्याय नव्हता. ज्या टायमाला आम्हाला खायला भेटत नव्हतं त्या टायमाला सुद्धा पाटणकर बाबाचं प्रारब्ध एवढं बलवत्तर होतं की त्यांना 2 टाइम डबा होता. काय बुद्धिमान, काय देवाची कृपा असेल तुमच्यावर काही कळत नाही. संस्थेची 1 नंबरची विद्यार्थी होते म्हणा तुम्ही, आम्ही नंबरचेच होतो. आमचा नंबर मागून 1 नंबर होता.
पैसेच नव्हते भेटत हो. पैसे पाहायलाच कुठे भेटत होते, पैसेच नसायचे. तोही एक काळ आहे. आजही काळ आहे. आज नुसते कपाटातले धोतर काढले तर धोत्रावर जाळता येईल एवढे धोतर आहे. खायचं तो बाबा 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 खायला एवढं आहे पण खाता काहीच येत नाहीये. हुशार आहे ना माझा देव. ज्यावेळेस खा वाटतं त्यावेळेस भेटत नाही गणू दादा. ज्यावेळेस खा वाटतं त्यावेळेस भेटत नाहीये, आणि ज्यावेळेस खायला भरपूर आहे ही सर्व इच्छा माझ्या भगवंताची. कोणाची आहे? आत्मदेव विचार करतो सर्व संपत्ती आहे, जिल्ह्यात नाव आहे, कोणता जरी मोठा कार्यक्रम असेल माझ्याशिवाय होत नाही, पण करायचं काय, संतान नाहीये. मग ठरवलं मी गेल्यानंतर जर कोणी आग लावायला जीवनामध्ये नसेल तर करायचं काय एवढ्या प्रॉपर्टीचं. आत्महत्या करण्यासाठी जंगलात निघाला. आत्महत्या करणार एक संत महात्मा समोरून येत होते. हा रडत होता. आत्मदेव रडत असताना त्या साधू महात्म्याने आत्मदेवाला प्रश्न केला, कथम रोदिषि विप्रत्वम काते चिंता बलियशी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारण. दुःख काय? काही नाही महाराज, मी प्रसिद्ध ब्राह्मण आहे, आत्मदेव माझं नाव आहे, सर्व परिसरात माझ्या नावाचा डंका आहे, मी गेल्याशिवाय परिसरातली वास्तुशांती सुद्धा होत नाही, मी गेल्याशिवाय मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा होत नाही. पण काय करायचं, संपत्ती भरपूर आहे, पण मी गेल्यानंतर मला कोणी आग लावायला काय पाणी पाजायला नाहीये. तो महात्मा हसला, अरे वेड्या, तुझ्या जीवनात संततीने हित देवान तुझ्यावर विशेष कृपा केलेली आहे. हे बघ काय करतो पोरं घेऊन. हे बघ, मुलगा नसल ना माणसाच्या जीवनामध्ये, संतान नसल ना तर मनुष्य म्हणतो जाऊ द्या देवाच्या कृपेनं, देवाची इच्छा नसल काय करायचं. हे बघ, मुलगा नसला मनुष्य सर्व गोष्टी देवावर लोटतो, पण मुलगा होऊन जर तो मुलगा अनिष्ट मार्गाचं वर्तन करायला लागला, तो मुलगा जर नालायक निघाला ना तर जीवनभर माणसाला रडावं लागतं वेड्या. आणि ज्या गोष्टीमुळे माणसाला रडावं लागतं ती गोष्ट जीवनामध्ये कशाला करायची. उलट तर तुला भगवंतानं किती सुंदर योग दिला. अरे जीवनामध्ये मस्त तंद्रीत परमार्थ करायचा, मस्ती करायची. आत्मदेव असला, ओ ओ ओ ओ महाराज ऐका ना, अहो मी भागवताचार्य हो, मी कीर्तनकार आहे, कीर्तन केसरी ना मी, तुम्ही मला कीर्तन नका सांगू. अहो मला दररोजचे 3 कीर्तन आहे, तुम्ही मला कीर्तन का सांगता. मला पोरग कसं होईल सांगा. काय मला हे बाकीचं ज्ञान नका सांगू, मला बाकीच्या ज्ञानाशी काही घेणं देणं नाही. मला मुलगा कसा होईल सांगा की. आत्मदेवाने विनंती केल्यानंतर आता साधू आहे ना महाराज. अरे साधून त्याच्या ठिकाणी दयाने त्याला साधू तरी कसं म्हणावं. साधूचं लक्षणच ना ते. संत तोची जाणा जगी दया क्षमा, संत हृदय नवनीत समान. नवनीतापेक्षाही मऊ साधूचा अंतःकरण असतं. आणि साधूच्या ठिकाणी जर दया नसेल तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं, हाही एक मोठा प्रश्न आहे. हे बघा, संसारिक माणसाचा राग जो असतो तो काळ्या दगडावर पांढऱ्या खडून मांडलेली रेग. संसारिक माणसाचा राग कसा असतो माहितीये का. काळ्या दगडावर पांढऱ्या खडूने मारलेली रेग.
आणि साधूच्या जीवनातला जो राग असतो ना तो आकाशाला मानलेली रे. आता खरं सांगा, आकाशाला जी तुम्ही रेष मारता ती रेष थोडी असते महाराज. 5 मिनिटाचा रागवणं असतो. 5 मिनिटाच्या रागवण्यामध्ये सुद्धा, साधूच्या रागवण्यामध्ये सुद्धा माणसाचं कल्याण आहे. प्रेमात तर कल्याण आहेच, पण रागवण्यात सुद्धा काय कल्याण आहे. त्या महात्म्याने विचार केला, बा जंगलात रडतोय, आपण सगळं सोडून दिलंय, घर सोडलंय, दार सोडलंय, आणि आपल्याकडे हे प्रकरण तर आतापर्यंत कधीच आलं नाही की मला देवाची कृपा कशी होईल. बाबा सांगा हो. मी बाबा, तो साधू विचार करायला लागला, जंगलात माणूस रडतोय. मला वाटलं काही भगवंताविषयी विचारल, काही ज्ञानेश्वरीच्या 2-4 ओव्या विचारल, काही गीतेचं ज्ञान विचारल, काही 1-2 चाली विचारल, बाकी काही सांगू नका मला. पोरग कसं होईल सांगा. तुम्ही जर मला आता हा आशीर्वाद नाही दिला तर मी तुमच्या चरणावर माझा काय करेल, प्राण त्याग करेल. साधू म्हणे, मी तर उगाच फसलो बाबा, याला नाहक विचारलं. कथम रोधिश विप्रत्वम का ते चिंता बली, अशी रडत होता बाबा. संताचं कर्तव्य जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती देह कष्टविती बुडते हे जन न देखावे, डोळा येतो कळवळा, म्हणून मी तर कशासाठी आलो. ठीक आहे, आता एवढी विनंती केल्यानंतर साधू एक फळ घेतला आणि ते फळ आत्मदेवाला दिले. हे बघ आत्मदेवा, हे फळ तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला सुंदर मुलगा होईल. ते फळ घेऊन आत्मदेव घरी आला आणि आपल्या पत्नीला सांगू लागला, ए अगं ऐकलंस का जी, जंगलामध्ये गेलो होतो, आत्महत्या करत होतो, एका महात्म्याचं दर्शन झालं आणि त्या महात्म्याने मला हे फळ दिलं. हे जर फळ खाल्लं ना तर तुला संतान होईल. कुतर्की होती, प्रत्येक गोष्टीवर चुकीचा विचार करणारी होती. तिच्या मनात आलं, फळं खाऊन कुठं पोरं होत असतात का काय, माझा नवरा का पागल झाला का काय, नवऱ्याचं मन राखावं म्हणून. हो, काळजी करू नका. आणि ते फळ कोणाला दिलं, गाईला खाऊ घातलं. कोणाला खाऊ घातलं, गाईला. विदर्भातल्या जेवढ्या काही मायमावल्या माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांच्या अख्खं भागवत पाठाची, कारण विदर्भामध्ये सर्वात जास्त भागवत होतात ना. नवऱ्याचं मन राखावा म्हणून, हो काही काळजी करू नका मालक, मी खाते. नवरा निघून गेला आणि ते फळ गाईला खाऊ घातलं. तिची एक बहीण होती, तिनं हे सगळं तिला वृत्तांत सांगितलं. हे बघ असं असं आहे. ती म्हणे, कशाला काळजी करते, मी गर्भवती आहे. तू गर्भवती होण्याचं नाटक कर, फक्त काय कर, मला मुलगा झाला की मी तुला देते, थोडाफार पैसा देऊन माझ्या नवऱ्याला तू शांत कर. ठरलं, सगळं ठरलं महाराज. आणि जे व्हायचं तेच झालं. तिचा मुलगा हिने घेतला, ज्या गाईला ते फळ खाऊ घातलं त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. पण दोघांमधलं साम्य पहा. कियत काले न तो जातो तरुणो तनया विभो, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गाईला जे फळ खाऊ घातलं होतं त्या गाईचा गर्भातून गोकर्ण, म्हणजे कान गाईसारखे असल्यामुळे त्यांचं नाव काय आहे, गोकर्ण. आणि आता हिच्या बहिणीचा मुलगा हिने घेतलं ना, नाव ठेवलं धुंदुकारी. कियत कालेन तो जातो तरुणो तनया विभो, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण पंडित झाला, ज्ञानी झाला, आणि धुंदुकारी महाखल म्हणजे नको त्या गोष्टी करू लागला. ज्याच्यासाठी तप केले, ज्याच्यासाठी नवस केले, ज्याच्यासाठी यज्ञ केले, ज्याच्यासाठी गायी दान दिले, ज्याच्यासाठी सुवर्ण दान दिले, ज्याच्यासाठी यज्ञ केले, नको त्या देवाला जाऊन बोकडे कापले. आणि माझा वंशाचा दिवा चांगलं काम करल म्हणून, आणि तो वंशाचा दिवा ज्या वेळेस असा वाईट वागायला लागला त्यावेळेस आत्मदेव डोक्याला हात लावून बसला. बाबा नसतं झालं तर बरं झालं असतं. त्या महात्म्याचे सर्व विचार गोकर्ण आत्मदेवाच्या समोर आले. अरे वेड्या, मुलगा नाही झाला तर देवाची इच्छा म्हणून मनुष्य समाधान मानल, पण मुलगा झाला आणि तो जर दुराचारी निघाला, तो जर वाईट निघाला तर जीवनभर रडावं लागेल.
हे सर्व बोलणं गोकर्णाचं कोणा आत्मदेवाला कोणाचं आठवत होतं? त्या महात्म्याचं आठवत होतं. काय करावं, कसं करावं. गोकर्णाने आपल्या पित्याला सांगितलं, पिताजी कशाला ताण घेता तुम्ही या गोष्टीचा? हे बघा, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मानता त्या गोष्टी तुमच्या नाहीच ना. देहेस्तिमांसृद्रे भिमतीम तेजत्वम जाया अशुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. हे पिताश्री, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व नाहीये. सोडून द्या त्या गोष्टी. जाणार आहे ना त्या धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहत्वारी जन स्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. एक सांगू तुम्हाला, नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. नको त्या गोष्टीला, एकदम सोपं आहे महाराज, काही जास्त अवघड नाही. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. हे माईकवाले, तुझं नाव काय? अशोक. अशोक, काळजी करू नको. एक छोटासा प्रश्न आहे, काळजी करू नको. हा माईक सजीव आहे अशोक का निर्जीव आहे रे बाळा? सजीव का निर्जीव आहे? निर्जीव आहे. उदाहरण आहे का बरं? नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख. प्रॅक्टिकली आहे, ताण नका घेऊ. आपली घरची कथा आहे. महाराष्ट्र जरी ऐकत असेल तर मी काय बोलतोय महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही ज्ञान सांगायची गरज नाहीये. जसं आहे तसं समाजाला पटलं ते सांगा. नको त्या गोष्टीचा आव्हानला की माणसाला त्रास होतो, त्या उघडायला की त्रास होतो. जसं आहे तसं घ्या, ऍडजस्ट करून. हा माईक सजीव आहे अशोक का निर्जीव आहे रे? निर्जीव आहे. आता अशोकने हा माईक 4 महिने जरी इथं ठेवला तरी हा माईक इथून हलल का हो? त्याला काही घेणं देणंच नाही ना, त्याच्याकडे कोणतंच नाहीये. ती जड वस्तू आहे ना, त्याला काही घेणं देणं नाही. त्याला सुख नाही, दुःख नाही, त्रास नाही, काही नाही. 4 महिने जरी इथं राहिला तरी त्याला दुःख नाहीये. पण आता कथा संपली, आरती झाली ना, एखादा मनुष्य माझ्या दर्शनाला आला, त्याच्या हातातून हा माईक खाली पडला. काय झालं? खाली पडला. माईकचं पुढचं हे टोकन फुटलं आणि मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 3000 रुपये. अशोक, किती खर्च सांगितला? 3000 रुपये. मग मला बसणाऱ्या मायबापांना एवढाच प्रश्न विचारायचा, दुःख अशोकला झालं का माईकला झालं? हा, दुःख माईकला नाही झालं. दुःख कोणाला झालं? अशोकला झालं. अशोकनं फक्त एकच केलं. काय केलंय? माईक माझा आहे म्हणला. काय म्हणला? मला एवढंच सांगायचं, निर्जीव माईक बंद पडला तरी अशोकचं डोकं दुखतं. निर्जीव माईक बंद पडला तरी अशोकचं डोकं दुखतं. सजीव बायको आजारी पडल्यानंतर किती ताण होत असेल माणसाला, बघा ना तुम्ही. नको त्या गोष्टीला. बरं, हे तुम्हाला जाऊ द्या, संस्कृत द्या सोडून. सोपं प्रमाण घेऊ. माया विगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, म्हणता मी माझे हे तो संपत्तीचे वाण, हे तो संपत्तीचे वाण. सातकारे जाईल, की दुःख होतं म्हणजे होतं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो हो रहा है वो मेरी भगवान की इच्छा से हो रहा है. एक जो हो गया है वो भी मेरे भगवान की इच्छा से हो गया, और जो होने वाला है वो भी मेरे भगवान की इच्छा से. किती प्रमाण म्हणायचं, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा
की कृपा से सब काम हो रहा है. जे चाललंय ते देवाच्या सत्तेनं चाललंय. समजा आपल्या सत्तेनं काय चाललं? अहो आपल्या सत्तेनं बायको चालत नाही. आपण दिल्ली म्हणाव ती डायरेक्ट जम्मू काश्मीर, आपण पश्चिम बंगाल म्हणाव ती डायरेक्ट उडीसा म्हणती. आपल्या सत्तेनं काही चालत नाही. मग जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय समजा, आणि जे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. आत्मदेवाला गोकर्ण आत्मदेवाला सांगतात, पिताश्री ओ पिताश्री ऐका ना, ज्या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये ममत्व आहे, सोडून द्या ना ते ममत्व. देहेस्ति मांसृती भीमतीम तेजत्वम. तेजत्वम म्हणजे त्याच्यातली माया टाका आणि काय करा, धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मा. जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. आत्मदेवाने गोकर्णाचं ऐकून जंगलामध्ये गेले, भगवंताचं चिंतन केलं आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली. पण इकडं आत्मदेवाने घर सोडणं आणि धुंदुकारी अजून वाईट मार्गाचं अनुकरण करणं. नको ते खाऊ लागला, नको ते पिऊ लागला, नको ते विषय भोगू लागला. 5 वेश्याला घरात घेऊन आला आणि आपल्या पत्नी आईला मारू लागला. सांग माझ्या बापाने कुठं पैसे ठेवलेले? धुंदुली विचार करती, सांगितलं होतं त्यावेळेस मला, मी ऐकलं नाही. आणि खरं सांगू का, योग्य वेळे जर योग्य गोष्टी झाल्या नाही की त्याचा परिणाम तुम्हाला म्हातारपणी भोगावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून बसणाऱ्या मायांना माझी विनंती आहे, पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. काय कमवा? संस्कार. संस्कारहीन माणसाचं जीवन म्हणजे धुंदुकारीच आहे ना. जो काम विषयाला प्राधान्य देतो, जो क्रोध विषयाला प्राधान्य देतो, जो लोभाला प्राधान्य देतोय, याला धुंदुकारी नाही तर काय म्हणायचं? धुंदुकारीचे. मुलाला कंटाळून एका विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. आता तो धुंदुकारी अनिष्ट मार्गाचं वर्तन करू लागला. बघता बघता चोर झाला, डकेती झाला, परिसरामध्ये नाव गाजलं. एकदा त्याने ठरवलं, कारण 5 वेश्या घरी घेऊन आला आणि वेश्या म्हणली की वेश्याचं प्रेम हे माणसावर नसतं, तिचं प्रेम पैशावर असतं. कशावर असतं? पैशावर. आणि पैसे कमवण्यासाठी चोऱ्या करू लागले. याने विचार केला, छोटी मोठी चोरी का करायची? राजाच्या राजमहालावर दरोडा टाकला, पकडलं. सगळं घेऊन आला. घेऊन आल्यानंतर एवढा पैसा सोनं पाहिल्यानंतर त्या 5 वेश्याने विचार केला, ही बातमी जर राजाला कळाली तर राजा याला सुद्धा फाशीवर देईल आणि याचे सवंगडी आपण आहोत म्हणून आपल्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण असं करू, याला संपून टाकू. काय करू? याला संपून टाकू. वेश्याने त्याला मारलं. मरत नाही त्यावेळेस काय केलं? तप्तांगार समूहाशतन मुखेहि विचिक्षुपु अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलम निधनम गता. जळके कोळशे धुंदुकारीच्या तोंडात टाकले, मरण पावला. आता एवढं वाईट काम केल्यानंतर तो का स्वर्गात जाईल का? मला तर कधी कधी पुण्यतिथीचे कीर्तन करत असताना एवढं हसू येतं, बाबा बाबा बाबा. मी मलाच माझंच पाप समजत असतो. कधी कधी एखाद्या दारुड्याची पुण्यतिथी करावं लागते आणि त्याच्या समोर लिहिलं असतं वैकुंठवासी. म्हणजे तो जिवंतपणीच नरकात असतो तरी मेल्यानंतर लोक त्याला काय लिहितात? वैकुंठवासी, स्वर्गवासी. तो बिचारचा नरकात आहेच, पण त्याच्या पाठोपाठ आमचा नंबर असतो, कारण आम्ही तो दारुड्या असून त्याच्या पुण्यतिथीला अभंग यासाठी केला होता अट्टहास. सेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो दिनाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अनिष्ट मार्गाचं वर्तन केलं, भूत पिशाच झाला. आता भूत पिशाच झाला. गोकर्ण तीर्थयात्रा करून घरी आल्यानंतर अदृश्य रूपाने आपल्या भावाची विनंती करू लागला, हे बंधो, अनिष्ट मार्गाचं वर्तन केलंय, त्या वर्तनामुळं मला
पिशाच योनी प्राप्त झाली, माझी विनंती आहे, मला एकदा ह्या काय करा, ह्या योनीतून तुम्ही काय करा, मुक्त करा. आपल्या भावाला मोक्ष मिळावा, आपल्या भावाला मुक्ती मिळावी, यासाठी सुद्धा गोकर्णाने काय केलंय, भागवताचं पारायण केलं. मेलेल्या माणसाला सुद्धा मोक्ष मिळतो, कशामुळं, भागवतामुळं. माणसाला जर जीवन मंगलमय करायचं असेल, ज्याला आपलं मरण मंगलमय करायचं असेल, त्याच्यासाठी सर्वात सुंदर ग्रंथ जर कोणता असेल तर भागवत आहे. सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ भागवत कथा आहे. एक श्लोक आहे भागवतातला, बरेच दिवस झाले पाठ केला होता, विसरून गेला. क्षेत्राणाम चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमः वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा. क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र काशी आहे, तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ गंगा आहे. वैष्णवानां यथा शंभू, वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव भगवान शंकर आहे. आणि पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर ते भागवत पुराण आहे. आणि त्या भागवत पुराणाचे आपण सर्व मंडळी अधिकारी आहोत. मला वाटतं आपली वेळ संपत आलेली आहे. अजून आपल्याला 7 दिवस आहे. फक्त तुम्ही उद्यापासून टायमावर या. पूर्णच कथा करावं याच्यासाठी कथा नाही याची, कारण बाबांनी मला सांगितलं होतं, तू नाही जरी कथा केली तरी 2 तास संगीत तुला रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावाच लागणार आहे. मग म्हटलं आता तेही भजनच आहे आणि हे सुद्धा काय आहे, भजनच आहेत. तर उर्वरित जी कथा आहे आपल्याला जशी जमेल तशी आपण उद्या तिचं काय करू, श्रवण करू. कारण की बरोबर 5ला हरिपाठ सुरू झाला पाहिजे, प्रार्थना आहे, जेवणही आहे आणि संध्याकाळी बरोबर 8:30 ते 10:30 कीर्तनाचाही कार्यक्रम होणार आहे. सर्वांना विनंती आहे दररोज कथेला येत चला. हे बघा खूप कष्ट करून आपण एवढा मोठा सप्ताह करतोय. सगळेच लोक, बाबा सुद्धा, बाबाचा विरोध आहे या सप्त्याला की म्हणजे एवढा खर्च कशाला करायचा. हा खर्च सोपा नाहीये. तुम्ही तर जेवढ्या मायमावल्या बसला तर 100 मायमावल्या, आणि तुम्ही तुमच्या 100 मायमावल्याच्या पोरीला जेवढ्या लग्नाला खर्च झाला तेवढा या 7 दिवसात खर्च होतो. किती? 7 दिवसात. तुम्हाला माहिती तुमच्या पोरीच्या लग्नाला किती खर्च होतो, कसं असतं बाबा 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 बाबा. हे लग्नच आहे आपलं, पण हे परमार्थिक लग्न आहे. कसं आहे, परमार्थिक आहे. एवढं मोठं जे नियोजन आहे, सर्वांना सुंदर होगर आहे. बघा थोडी गरमी व्हायला लागली, बाहेर जाऊन बसा, थोडं थंड व्हा, परत आत या. लोकांना उष्णतेचा त्रास होऊ नये. हे बघा माणसाने परमार्थ थोडा थाटातच केला पाहिजे. कसा केला पाहिजे, थाटात केला पाहिजे. हलकटावानी परमार्थ करू नाहीये. हलकट परमार्थ मलाही जमला नाही, माझ्या गुरूंनाही जमला नाही, आणि आम्ही ज्यांच्या सोबत राहिलो त्यांना सुद्धा जमला नाहीये. परमार्थ माणसानं मस्तीत करत राहा. आणि परमार्थासाठी तुम्ही खर्च केलं की देव तुम्हाला कुठेही कमी पडू देत नाही. देव सखा जरी जगाव घे कृपा करी. देव सखा झाला पाहिजे. देव सखा झाला की मग बाकीच्या लोकांची काही गरज राहत नाहीये. तुम्ही एवढे जरी आले तरी कथा तेवढी सुंदर होणार आहे, आणि तुम्ही याच्यापेक्षा कमी आले तरी कथा तेवढी सुंदर होणार आहे. उद्या थोडं आपले नातेवाईक मंडळी, जसं दिवाळीला लेकी बाळी बोलवता, मागच्या वर्षी बऱ्याचशा लेकी बाळींनी आपल्या सप्ताहासाठी कळसासाठी पैसे दिलेले होते. पण मागच्या वर्षी धावपळच एवढी होती की मंदिराचंही काम चालू, हे सगळं माझ्या डोक्यात. एक डोकं, त्याला डोक्याला त्रास द्यायला 100 डोके, त्याच्यामुळे एक डोकं आठवड्याला काळं करून सुद्धा केस पांढरे होतात. बरोबर आहे का नाही. पण ज्या ज्या मायमावल्याने मागच्या वर्षी मदत केली, असा नेम असतो की ज्या मायमावल्याने कळसाला 2 रुपये जरी दिले तरी त्याला आश्रमातर्फे काहीतरी भेट द्यावं लागती. त्याची व्यवस्था ह्या वर्षी आम्ही संस्थांच्या वतीने केलेली आहे. आपण फक्त सर्वांनी 7 दिवस या, एवढीच विनंती आहे सर्वांना. आजची कथा आपण इथेच परिपूर्ण करू. उद्या बरोबर दुपारी 2 वाजता कथा प्रारंभ होईल. गुणीजन मंडळी, कलाकार मंडळीला माझी विनंती आहे, बरोबर 1:40 तुमचं भजन सुरू झालं पाहिजे. ही सूचना शेवटचीच राहील आणि पहिली राहील, म्हणजे लेट नाही झालं पाहिजे. लोकांचं जेवण उद्यापासून जेवण आहे, परत कीर्तनही आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, उद्यापासून खूप सुंदर आहे. झाकीवाले पण आलेले, आजही ते म्हणे झाकी करू.
खूप सुंदर जेवढे कथा सांगू त्या सर्व कथेची झाकी आहे. उद्यापासून खूप आनंद आहे. प्रत्येकाने कथेला या आणि या आनंदाचा काय घ्या, उपभोग घ्या. झालेली शिवा आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू. आणि परत ठीक 8:30 ते 10:30 आमचे परम मित्र अक्रूर महाराज साखरे यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याही कार्यक्रमासाठी सर्वांनी या अशी सर्वांना विनंती करतो. आता लगेच आरतीची तयारी करायची. सर्वांनी 2 मिनिटं फक्त माझ्या पाठीमागं भजन करायचं. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव गोविंद बोल. मुकुंद माधव केशव बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरे हरि बोल. माधव हरि 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 बोल. कृष्ण कृष्ण